आज विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस. महागाई, अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आजही आक्रमक होण्याची शक्यता. नवाब मलिकांना महायुतीचा भाग करून घेण्यास देवेंद्र फडणवीसांचा विरोध. फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिल्यानं चर्चांना उधाण. देवेंद्र फडणवीसांच्या पत्रावर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा. अजित पवार आजच्या कोणत्याही कार्यक्रमाला राहणार नाहीत उपस्थित. देवेंद्र फडणवीसांचं सोयीप्रमाणे राजकारण सुरू. फडणवीसांच्या पत्रामागे नेमकं काय षडयंत्र आहे हे त्यांनाच ठाऊक. मलिकांना महायुतीत न घेण्यासंदर्भात फडणवीसांच्या पत्रावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांसमोर आज पुन्हा सुनावणी. काल शिंदेच्या शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांची करण्यात आली होती उलट तपासणी. राष्ट्रवादी कुणाची यावर आज पुन्हा निवडणूक आयोगासमोर सुनावणी. दोन्ही गटाचे नेते सुनावणीला उपस्थित राहणार. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील विधान परिषदेचे आमदार अपात्रता प्रकरणी ठाकरेंची शिवसेना हायकोर्टात जाणार. विप्लव बजोरिया त्याचबरोबर मनीषा कायंदे, नीलम गोरे यांच्या कारवाईबाबत विधिमंडळात हालचाली होत नसल्यानं आज ठाकरेंची शिवसेना हायकोर्टात याचिका दाखल करणार. साखरेच्या इथेनॉल वापरावर केंद्राकडून बंदी. मात्र ऑइल मार्केटिंग कंपन्यांच्या सध्या असलेल्या ऑर्डरसाठी लागणारा इथेनॉल देण्यासाठी परवानगी. इथेनॉलच्या उत्पादनावर घातलेली बंदी म्हणजे तुघलकी निर्णय. राजू शेट्टींची केंद्र सरकारवर टीका. इथेनॉल निर्मितीसाठी घातलेली बंदी तातडीनं मागे घेण्याची शेट्टींची मागणी. केंद्र सरकारने इथेनॉल प्रकल्पाला चालना दिल्यामुळे साखर उद्योगातून इथेनॉल प्रकल्पांमध्ये 50,000 कोटींची गुंतवणूक. सरकारने घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची साखर उद्योजकांची मागणी. राज्यपाल रमेश बैस आज भंडारा जिल्हा दौऱ्यावर. विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमासाठी राज्यपाल भंडारा दौऱ्यावर. मनोज जरांगे यांची आज नांदेडमध्ये सभा. एकाच दिवशी जरांगे यांच्या नांदेडमध्ये 4 सभा. सभेसाठी हजारो स्वयंसेवक तैनात. मनोज जरांगे पाटलांचं सकल मराठा समाजाच्या वतीनं ठिकठिकाणी स्वागत. कंधारमध्ये जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी 1.5 क्विंटलचा खारीक आणि खोबऱ्याचा हार. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष सुरू. ऑक्टोबर महिन्यापासून 305 जणांना मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यात आल्याचीही प्रशासनाची माहिती. अकोल्यात महाराष्ट्र राज्य ओबीसी महासंघाच्या वतीनं सकल ओबीसींचा महामोर्चा. ओबीसींचं संविधानिक आरक्षण वाचवण्याच्या मागणीसाठी अकोला शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या महामोर्चात हजारो ओबीसी बांधव सहभागी. सांगली जिल्ह्यातील जतमध्ये ओबीसी समाजाचा तहसील कार्यालयावर मोर्चा. मराठा समाजाला देण्यात आलेलं खोटी कुणबी प्रमाणपत्र रद्द करावं. खोटं प्रमाणपत्र तयार करण्यावर अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचीही मागणी. भिवंडी तालुक्यातील ओवळी येथील रेल्वे पुलाच्या जागेच्या मूळ नकाशात बदल केल्यानं शेतकरी आक्रमक. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या फायद्यासाठी अधिकाऱ्यांनी बदल केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचे पुत्र आणि कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगेंचं सावरकरांबाबत अपमानास्पद वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक. प्रियांक खरगे यांच्या सावरकरांवरील वक्तव्यानंतर भाजप आक्रमक. भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीनं आज मुंबईत आंदोलन करण्यात येणार. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचा मंत्रिपदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर. राजीनामा मंजूर झाल्यानं मध्य प्रदेशाचे नवे मुख्यमंत्री म्हणून तोमरांच्या नावाची चर्चा. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील पराभवानंतर काँग्रेसची आज महत्त्वपूर्ण बैठक. दोन्ही राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठकीत चर्चा. पनवेल महानगरपालिकेकडे 377 जागांसाठी भरती परीक्षेला आजपासून सुरुवात. 8 ते 11 डिसेंबर या कालावधीत 21 जिल्ह्यांमध्ये 57 केंद्रावर ही परीक्षा होणार. नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सेवा देणाऱ्या शिक्षकांचं जिल्हा परिषदेसमोर उपोषण. जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू करण्याची मागणी. पुण्याच्या इंदापुरात शेतकऱ्यांचं दुधाच्या दराविरोधात आंदोलन. शेतकरी आंदोलकांकडून दुधाचे टँकर फोडण्यात आल्यानं आंदोलनाला हिंसक वळण.
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चर्मकार समाजाचं आमरण उपोषण सुरू. शहादा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीसाठी हे उपोषण. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थी प्राध्यापक नागरिकांसाठी मोफत बस सेवा सुरू. मुख्य प्रवेशद्वार ते विद्यापीठातील विविध ठिकाणी बसमधून प्रवास सोयीस्कर. पुणे शहरात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ. सायबर पोलीस विभागात 55 कर्मचारी कार्यरत असून दररोज 15 ते 20 तक्रारींचे अर्ज. अपुऱ्या मनुष्यबळामुळे पुणे पोलीस सायबर विभाग अडचणीत. पुणे रेल्वे विभागाकडून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई. नोव्हेंबर महिन्यात रेल्वे प्रशासकांकडून 2,50,63,000 रुपयांचा दंड वसूल. ताडोबा अंधारी व्याघ्रामध्ये वाघांच्या झुंजीचा व्हिडिओ व्हायरल. 2 वाघांची झुंज पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद. धुळे महानगरपालिकेनं केलेल्या मालमत्ता कर वाढीच्या निर्णयाविरोधात अजित पवार गट आक्रमक. महापालिकेने केलेली करवाढ मागे घ्यावी अन्यथा महापालिकेवर धडक मोर्चा करण्याचा इशारा. श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील हिवाळी अधिवेशनात 40 कोटी रुपयांची तरतूद. विकास आराखड्यातील 10,70,00,000 निधी मंजूर. तुळजाभवानीच्या मंदिरात पुन्हा एकदा वस्त्र संहिता लागू करण्याची मागणी. महाराष्ट्र राज्य मंदिर महासंघाचे संयोजक किशोर गंगणेची यांची माहिती. पेण तालुक्यातील हेटवणे गावी धरण झाल्यानंतर 6.5 हेक्टर क्षेत्रावरच्या सिंचनाला पाणी मिळणार. मात्र ही योजना पूर्णत्वास आली नसल्यास मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय. भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी शोमा सेन यांच्या विरोधातील मुंबई उच्च न्यायालयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची सुनावणी. न्यायालयाकडून शोमा सेन जामिनाच्या याचिकेवर सुनावणी 10 जानेवारीपर्यंत स्थगित. मुंबई शहर आणि उपनगरात मराठी पाटा नसलेल्या दुकानांवर कारवाई. 5 डिसेंबरपर्यंत 20,923 दुकानांची तपासणी. तपासणी दरम्यान 100 अमराठी बोर्ड आढळल्यानं दुकानांवर कारवाई केल्याची मागणी. अमरावतीवरून अंजनगावकडे जात असताना धावत्या कारमध्ये गोळीबार. गोळीबारात कारमधील तरुणी जखमी. पुणे महापालिकेच्या वतीनं 11 डिसेंबर हा दिवस पादचारी दिन म्हणून साजरा केला जाणार. पादचारी दिनाच्या निमित्तानं महापालिकेकडून लक्ष्मी रस्त्यासह 100 चौकांमध्ये विविध उपक्रम राबवले जाणार. पुणे रेल्वे स्थानकातून पीएमपी बस सेवा सुरू. बस सेवा सुरू झाल्यानं रिक्षा चालकांकडून होणाऱ्या लूटमारीला थांबा. मात्र लेन 2 मधून जाणाऱ्या बसच्या संख्येत वाढ करण्याच्या प्रवाशांची मागणी. पश्चिम रेल्वेवर एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यात विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून 115,71,00,000 दंड वसूल. एसी लोकलमध्ये विना तिकीट प्रवाशांची संख्या 68% वाढण्याची मागणी. राज्यात वाहनांची संख्या झपाट्यानं वाढत असल्यामुळे परिवहन विभागावर कामाचा ताण. आरटीओमधील 500 पदे रिक्त असल्यानं नागरिकांची गैरसोय. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं गाठला कर वसुलीचा 100 कोटींचा उच्चांक. प्रशासकांचा मार्च अखेरीस 300 कोटींचा टप्पा गाठण्याचा मानस. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 17,10,519 वाहन चालकांना दंडाची रक्कम भरण्याची नोटीस. ज्या वाहन चालकांनी ऑनलाईन दंड भरला नसेल त्यांना 9 डिसेंबरला कोर्टात हजर राहण्याचं आवाहन. अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर मलकापूर रस्त्याची प्रचंड दुरावस्था. खड्ड्यामुळे वाहन चालक त्रस्त झाले असून रस्त्याची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. यंदा 5वीला आलेल्या विद्यार्थ्यांना 50 गुणांची आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना 60 गुणांची वार्षिक परीक्षा देण्याचं उत्तीर्ण होण्याचं काम बंधनकारक. अनुत्तीर्ण झाल्यास पुनर्परीक्षा द्यावी लागणार. छत्रपती संभाजीनगर शहरामधील कमी विद्यार्थी असलेल्या मनपा शाळा बंद करण्यात येणार. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच 14 शाळा बंद करण्यात आल्यात. पटसंख्या कमी असल्यानं पालिकेच्या जवळपास 70% शाळांना कुलूप लावलं गेलंय. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 34,952 हेक्टरवर पिकांचं नुकसान. द्राक्ष बागा, कांदा, भात आणि ऊसाला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाकडून 62,54,90,000 रुपयांचा शासनाचा प्रस्ताव. पुण्याच्या पवन मावळात भात कापणी संपली. जनावरांसाठी वर्षभर खाद्यपदार्थ व्यवस्थित राहण्यासाठी शेतकऱ्यांकडून भाताचे उडवे रचून ठेवण्यास सुरुवात.
कोल्हापुरात गेल्या काही दिवसात हवामानात सातत्यानं बदल. अचानक थंडीचा जोर वाढल्यानं कोल्हापूरकरांमध्ये हुडहुडी. अनेक ठिकाणी शेकोटीचा आधार घेऊन नागरिकांचा थंडीपासून बचाव. एप्रिल ते नोव्हेंबर या 8 महिन्यात माथेरानच्या मिनी ट्रेनने 3,34,042 प्रवाशांचा प्रवास. त्यामुळे मध्य रेल्वेच्या तिजोरीत 2,36,00,000 महसूल जमा. एसटी महामंडळाकडून वाहन चालकांना नवीन अँड्रॉइड तिकीट मशीन उपलब्ध. वाहनांना फोनपे, क्यूआर कोड, क्रेडिट आणि डेबिट कार्डमधून तिकीट काढण्याची सोय. नंदुरबारमध्ये 10 डिसेंबरला 44व्या खानदेश निरंकारी सत्संग समारोहाचं आयोजन. निरंकारी भक्तांचा आध्यात्मिक मेळाव्याला देशभरातील भक्त उपस्थित राहणार. आयोजकांची माहिती. पुणे बंगळुरू महामार्गावर माल वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण आग. अग्निशमन दलाच्या मदतीमुळे आग विझवण्यात यश. नवी मुंबईमधील कोपरखैरणी येथील एका 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार. गोवंडीमधून 23 वर्षीय आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात. आरोपीवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल. कल्याणमध्ये एका टोळीनं हातात कोयता घेऊन पानटपरी चालकाला केली मारहाण. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. या प्रकरणी कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. एसटी महामंडळात वर्षभरात 40 एसटी अपघात झाल्याची माहिती आली समोर. यात 12 जणांचा मृत्यू तर 28 जण जखमी झालेत. अपघातातील नुकसान भरपाईपोटी वर्षभरात सुमारे 2.5 कोटी रुपयांचं वितरण करावं लागतं. कल्याण आणि डोंबिवली परिसरात दुचाकी चोरणाऱ्याला कल्याण गुन्हे शाखेकडून अटक. आरोपीकडून 5 दुचाकींसह 1,25,000 किमतीचा मुद्देमाल जप्त. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट. राष्ट्रीय तपास संस्थेने जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे दहशतवाद्यांची मालमत्ता केली जप्त. ओडिसाच्या खोर्धा भुवनेश्वर इथल्या बौद्ध डिस्टिलरी लिमिटेडच्या कॉर्पोरेट कार्यालयावर ईडीने टाकला छापा. भारतातील पहिली बुलेट ट्रेनचा व्हिडिओ केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला पोस्ट. अहमदाबादच्या साबरमती इथला हा व्हिडिओ आला समोर.